श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. देवगुरु बृहस्पतींना देवांना पतिव्रता स्त्रीच्या आचरणाचे नियम आणि पतीच्या निधनानंतरची सती जाणे केल्याने मिळणारे फळ याविषयी सविस्तर सांगितलं. देवगुरु बृहस्पती पुढे विधवा स्त्रियांनी पाळायच्या नियमांचे वर्णन करू लागले. तेव्हा सर्व देव आणि ऋषी एकाग्र चित्ताने आणि आदराने ते ऐकू लागले. जर पती जवळ नसताना दूरदेशी त्याचा मृत्यू झाला तर त्या पतिव्रतेने काय करावं आणि तिने सती कसं जावं याचे शास्त्र त्यांनी सांगितले. पतीचा मृत्यू जवळ झाला असल्यास स्त्रीने ताबडतोब सहगमनासाठी निघावे, परंतु जर ती स्त्री गरोदर असेल तर तिने कोणत्याही परिस्थितीत सती जाऊ नये. जर स्त्रीला अंगावर दूध पिणारे लहान मूल असेल आणि तिने सती जाण्याचा निर्णय घेतला तर तिला मोठं पाप लागतं. तसेच पती दूर अंतरावर मरण पावला असेल आणि स्त्री गरोदर किंवा लहान मुलाची माता असेल तर सहगमन करू नये. अशा स्त्रियांनी वैधत्व पत्करून शास्त्रात सांगितलेल्या नियमांचं विधीपूर्वक आचरण करावे. असं नियमांचं पालन केल्याने सती जाण्या इतकंच पुण्य प्राप्त होतं, हे एकाग्र चित्ताने ऐकावं. विधवा स्त्रीने दिवसातून एकदाच एका धान्याचे सात्विक अन्न ग्रहण करावं. तसंच तिने वेळोवेळी अत्यंत भक्तिभावाने 3 दिवसाचं व्रत करावं. वृद्धापकाळात जर कडक उपवास करणे शक्य नसेल तर तिने दिवसातून एकदा जेवावं किंवा केवळ फलाहार अथवा सात्विक शाकाहार घेऊन राहावं. जर त्या स्त्रीला पुत्र नसेल तर तिने स्वतः पुत्राप्रमाणे आपल्या पतीचे तर्पण करावे. हातामध्ये तीळ, दर्भ आणि कुशा धारण करून पतीच्या गोत्राचा व नावाचा उच्चार करून तर्पण द्यावं. आपल्या पतीचंच ध्यान करावे. मनात नेहमी पतीचे रूप आठवावे आणि पती हाच विष्णू रूप आहे अशी भावना मनात ठेवून रोज नित्यनियमाने विष्णूची पूजा करावी. हा विधवा स्त्रियांसाठी विशेष आचार आहे. त्यांनी वैशाख, माघ आणि कार्तिक या पवित्र महिन्यात तीर्थस्नान करावे आणि सतत विष्णूचे नामस्मरण करावे. तीर्थयात्रेला जाणाऱ्या साधू संतांना व भाविकांना आपल्या घरी आणून त्यांचे पाय धुवावेत आणि त्यांना छत्र व पादुका दान कराव्यात. इतर सर्व धर्मापेक्षा हे आचरण श्रेष्ठ आहे. यामुळे अनंत पटीचे पुण्य फळ मिळतं. तसेच विष्णू आणि शंकराच्या मंदिरात दीपदान करावे. माघ महिन्यात रोज सूर्योदयापूर्वी माघ स्नान करावे आणि संपूर्ण महिनाभर अत्यंत भक्तीने हे व्रत पाळावे. सुगंधी गंध, अत्तर आणि फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच रुद्राभिषेक करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करावे. धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून षोडशोपचारे पद्धतीने शंकराची पूजा करावी. महादेवाला दिव्यांची रांग उजळलेली अत्यंत प्रिय आहे. आपला पती हाच साक्षात नारायण आहे असं मानून एकाग्र मनाने त्यांची पूजा करावी. विधवा स्त्रीने भक्तिभावाने राहावे. लाल, काळे किंवा रंगीबेरंगी कपडे नेसू नये, कारण त्यामुळे मोठा दोष लागतो. तिने पांढरे आणि साधेच वस्त्र परिधान करावं. तिनं आपल्या पुत्राच्या आज्ञेत व सल्ल्याने राहावे असा हा विधवेचा आचार शास्त्र व पुराणामध्ये सांगितला आहे. जर एखादी स्त्री याचे भक्तीने पालन करेल तर तिला सती जाण्या इतकेच पुण्य फळ मिळेल. विधवापणात अशा प्रकारे पवित्र आचरण करणाऱ्या स्त्रीला मृत्यूसमयी मोठे सद्भाग्य लाभते. ती मृत्यूनंतर आपल्या पतीसह स्वर्गात जाते. जगात जितक्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्या सर्व गंगा नदीसारख्या पवित्र आहेत आणि त्यांचे पती शिवशंकरासमान पूजनीय आहेत. म्हणून त्या दोन्हींची पूजा करावी. देवगुरु बृहस्पतींचे हे सांगणे ऋषींना त्या ब्राह्मण स्त्रीला जिचा पती वारला होता विस्तारपूर्वक सांगितले व म्हणाले, हे बाळे, आता तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ते परलोकाच्या साधनेसाठी कर. जर तुझ्या अंगी मोठे धैर्य असेल तर तू पतीसोबत सती जा आणि जर तू विधवा राहून धर्म पाळू शकत असशील तर ते आचार कर. या दोन्हीपैकी तुझ्या मनाला जे प्रिय वाटेल ते तू निवड. सर्व दुःख सोडून देऊन माझे हे शब्द मनात ठेव. मी तुला जे 2 मार्ग सांगितलेले आहेत ते दोन्हीही पुण्यासारखेच आहेत. तुझ्या मनात नक्की काय आहे ते मला सविस्तर सांग. तू सती जाणार की वैधर्व धर्म पाळणार असे त्या ऋषींनी अत्यंत प्रेमभावाने विचारले. तेव्हा त्या स्त्रीने जय जय योगीश्वरा असं म्हणून त्या संन्याशाला, योगी पुरुषाला भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्या योगीराजांनी तिच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. ती स्त्री म्हणाली, हे योगीश्वरा, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच माझे पिता, तुम्हीच माझे भाऊ आहात. माझ्या मृत पतीचे आणि माझ्या माता पिता आता तुम्हीच आहात. मी इथे परक्या देशात आले आहे. इथे माझा कोणाचाही सगळा सोयरा किंवा भाऊ जवळ नाही. अशा प्रसंगी मला परमार्थ दाखवणारा आणि अंतकाळच्या वेळी पावणारा खरा सोयरा म्हणून तुम्हीच भेटला आहात. तुम्ही मला दोन्ही मार्ग सांगितले, पण विधवा राहून तो कडक धर्म पाळणं अत्यंत कठीण आणि कष्टाचं आहे. हे स्वामी, हे दाता, ते पाळणं मला अशक्य वाटते. माझे वय अद्याप तरुण आहे आणि या देहाला लावण्य आहे.
या कलियुगाच्या काळात तरुण विधवेच्या चारित्र्याला उगीच निंदा आणि कलंक लागण्याची भीती असते. त्यामुळे पतीसोबत सती जाण्यातच माझ्या मनाला आनंद आणि समाधान वाटत आहे. सती जाण्याचं पुण्य अपार आहे, म्हणून मी पतीसोबत जाण्याचा पक्का निश्चय केला आहे, असं म्हणून तिने पुन्हा नमस्कार केला आणि योगी राजांच्या चरणावर डोकं ठेवलं व म्हणाली, हे स्वामी, या संसार सागरात बुडणाऱ्या मला तारून न्या आणि माझं रक्षण करा. ती करुणा पाहून साक्षात करुणेचा सागर असलेले ते योगीश्वर श्री नरसिंह सरस्वतींचे रूप आणि त्यांनी पाठवलेले योगी तिला आठवू लागले. त्यांनी तिच्या डोक्यावर अभयहस्त ठेवला आणि म्हणाले, तुझे पतीसोबत जाण्याची इच्छा पूर्ण होईल. हे माते, तुझ्या पतीला जी गती किंवा जे स्थान मिळाले ते तुलाही लाभो. मी तुला एक विशेष गोष्ट सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐक. तुम्ही दोघं पती पत्नी अत्यंत भक्तिभावाने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आणि पतीचे आजारपण दूर होऊन त्यास आरोग्य लाभावे म्हणून निघाला होता. ब्रह्मदेवाने कपाळावर लिहिलेलं प्रारब्ध कोणालाही चुकवता येत नाही. जे घडायचं असतं ते ईश्वरी इच्छेने आणि प्रारब्धामुळे घडतेच, हे वेदांचे वचन आहे. त्यामुळे आता कोणीही दुःख करू नये. या सृष्टीच्या काळाला जिंकणारा श्रीगुरूंशिवाय दुसरा कोणीही नाही. ज्याच्या मनात श्रीगुरूंबद्दल दृढ भाव असतो त्याला गुरूंचे साक्षात दर्शन व प्रचिती मिळते. आता तू एक काम कर, तू त्वरित सती जाण्याची तयारी कर, पण सरणावर चढण्यापूर्वी एका क्षणासाठी श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊन ये. असं म्हणून त्या योगी पुरुषाने तिच्या कपाळावर पवित्र भस्म लावलं आणि तत्काळ तिच्या हातामध्ये 4 पवित्र रुद्राक्ष दिलं. योगेश्वर तिला म्हणाले, यातले 2 रुद्राक्ष तुझ्या गळ्यात बांध आणि उरलेले 2 रुद्राक्ष पतीच्या दोन्ही कानामध्ये बांधून मगच त्याचे अंतिम संस्कार करावे. आणखीन एक गोष्ट सांगतो, जेव्हा तू श्रीगुरूंच्या दर्शनाला जाशील तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसूक्ताचे पठण करत श्रीगुरूंचे पाय धुवत असतील. ते श्रीगुरूंच्या चरणांचे पवित्र तीर्थ तू घे, ते स्वतःच्या अंगावर शिंपड आणि उरलेले तीर्थ आणून भक्तिभावाने तुझ्या पतीच्या मृतदेहावर शिंपड आणि मगच सहगमनाला जा. सुवासिनी स्त्रियांना वाण दे, भरपूर द्रव्य आणि धन ब्राह्मणांना दान कर. अशा प्रकारे त्या पतिव्रतेला संपूर्ण विधी सांगून तो तपस्वी निघून गेला. त्या पतिव्रतेने अत्यंत श्रद्धेने सती जाण्याची पूर्वतयारी सुरू केली. तिने विद्वान ब्राह्मणांना बोलावून आणलं आणि शास्त्राप्रमाणे पतीच्या प्रेताचे प्रायश्चित्ताचे विधी दिला. ब्राह्मणांनी मृतदेहावर 16 संस्कार करून अग्निविधी करवले. त्यानंतर ती स्त्री स्वतः पवित्र स्नान करून सुंदर पितांबर नेसली. तिने अंगावर सर्व अलंकार परिधान केले आणि कपाळावर सुवासिनीप्रमाणे हळदी कुंकू लावले. ब्राह्मणांनी विधीपूर्वक प्रेताची उपासना क्रिया केली. लोक पतीचे प्रेत बांबूच्या तिरडीवर बांधून अमरजा नदीच्या तीराकडे घेऊन गेले. हातामध्ये अग्नीचे पात्र घेऊन ती पतिव्रता सरणाकडे निघाली. तिच्या मनात पतीला मिळवण्याच्या इच्छेमुळे मोठा आनंद झाला आणि ती पतीच्या प्रेताच्या पुढे चालत होती. तिचे वय अवघे 16 वर्षांचे. रूप अत्यंत सुंदर आणि लावण्यमय होते. अंगावरील दागिने आणि पितांबरामुळे ती साक्षात महालक्ष्मीसारखी तेजस्वी दिसत होती. अशा थाटात ती स्त्री नदीकाठी पतीच्या मृतदेहाजवळ पोचली. तिथे सती जाण्यासाठी मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला होता आणि त्यात भरपूर लाकडे व गोवऱ्या रचल्या होत्या. त्या अग्निकुंडाजवळ पतीचे प्रेत ठेवण्यात आले. तिने गावातील सुवासिनी स्त्रियांना जवळ बोलावलं आणि त्यांना वाण देण्यास सुरुवात केली. तिने सुवासिनींना सुपामध्ये चोळी, कुंकू, हळद आणि काजळ दिले. पायात घालण्याचे तोड्या आणि गळ्यातील मंगळसूत्र तिने सुवासिनींना दान केलं. सुगंधी गंध आणि फुले वाहून तिने सर्व सुवासिनींची पूजा केली. हजर असलेल्या सर्व ब्राह्मणांना तिने अफाट धन आणि द्रव्य दान केले. त्यानंतर तिने उपस्थितीत सर्व लोकांना नमस्कार केला आणि आनंदाने सर्वांचा निरोप घेतला. ती म्हणाली, मी आता माझ्या खऱ्या माहेरला जात आहे. माझ्यावर तुमचा लोभ असाच राहू द्या. माझे पिता साक्षात शिवशंकर आणि माता पार्वती आहेत. त्यांच्याकडे मी जात आहे. त्यांनीच मला अत्यंत प्रेमाभावाने आपल्याकडे बोलवून घेतलं आहे. तिच्यासोबत जे लोक तिचे नातेवाईक म्हणून प्रवासाला आले होते त्यांना ती म्हणाली, आता तुम्ही सर्वजण आपापल्या गावी परत जा, पण माझ्या सासू आणि सासऱ्यांना माझ्या सती जाण्याची बातमी लगेच सांगू नका, कारण ते दुःखाने आपले प्राण सोडतील आणि विनाकारण तुम्हाला वंशहत्येचं पाप लागेल. म्हणून तुम्ही त्यांना असं सांगा की तुमची मुलगी वसून तीर्थयात्रेला गेले असून तिथे सुखरूप आहेत. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर श्रीगुरूंच्या चरणांजवळ ते राहतात. तिथे श्रीगुरूंच्या दर्शनाने पतीचे आजारपण दूर झाले असून ते निरोगी झाले आहेत आणि ते दोघे तिथे अत्यंत आनंदाने राहत आहेत. तसेच माझ्या आणि माझ्या पतीच्या घरी सांगा. माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या आईवडिलांना हीच बातमी द्या. सर्व नातेवाईक व सगळे सोयऱ्यांना हेच सांगा. तिचे हे वैराग्यपूर्ण शब्द ऐकून तिथले सर्व लोक अत्यंत दुःखी झाले आणि रडू लागले. रडू लागले, परंतु तिच्या चेहऱ्यावर कोणतंच दुःख नव्हतं. ती हसत मुखाने पतीच्या प्रेताजवळ उभी होती.
त्याच वेळी लोकांनी अग्निकुंडात आणखीन लाकडे आणि गोवऱ्या रचल्या. तेव्हा तिला अचानक वाटेत भेटलेल्या त्या योगेश्वराच्या उपदेशाची आठवण झाली. तिने तात्काळ 2 रुद्राक्ष काढले आणि पतीच्या दोन्ही कानामध्ये बांधले आणि उरलेले 2 रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यात बांधून ती ब्राह्मणांना म्हणाली, हे ब्राह्मणांनो, मी मनात एक संकल्प केला आहे. साक्षात श्री गुरुमूर्ती कशी दिसते ते मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. मी स्वामींचे दर्शन घेऊन लगेच या अग्निकुंडकापाशी परत येते. सूर्य मावळायच्या आत मला दर्शन घेऊन येऊ दे. तिचे हे बोलणे ऐकून तिथले सर्व विद्वान ब्राह्मण आणि लोक म्हणाले, सूर्य मावळण्यापूर्वीच अग्नी डाग देणं आवश्यक आहे, म्हणून तू त्वरित जाऊन दर्शन घेऊन ये. ब्राह्मणांची परवानगी मिळताच ती निघाली आणि तिच्यासोबत गावातील लोक व विद्वानही निघाले. जिथे साक्षात विष्णूचे अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते तिथे ती गेली. तिच्यासोबत नगरातील अनेक स्त्री, पुरुष आणि ब्राह्मण कुतूहलाने चालत होते. त्या पतिव्रता स्त्रीचे अलौकिक मनोहारी धैर्य पाहण्यासाठी सर्व लोक गोळा झाले होते. जाताना ती मार्गभर श्री गुरूंचे स्तोत्र गात होती व म्हणत होते, हे स्वामी नरसिंह सरस्वती, तुम्हीच अभय देण्याचा स्वभाव पूर्वीपासून आहे, म्हणून आम्हा दिनांचा उद्धार करा. तुम्ही साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचे अवतार आहात आणि तुमची कीर्ती अथांग आहे. तुम्ही सर्व भक्तांचा आधार आहात, म्हणून सर्व जग तुमचं गुणगान गाते. हे स्वामी, आम्ही असे काय अपराध केले होते की आम्ही 20 गावे चालून तुमच्या भेटीला आलो आणि तुमच्या ध्यानात मी माझ्या आईवडिलांनाही विसरले होते. माझ्या मनात आशा होती की तुमच्या दर्शनाने माझ्या पतीला आरोग्य लाभेल, आम्हाला पुत्र प्राप्त होईल, अशी आशा धरून मी तुमच्याकडे आले होते. हे कृपा सिंधू स्वामी, पण आमचा हा मनोरथ अपूर्णच राहिला, म्हणून मी तुम्हाला जाब विचारण्यासाठी आले आहे. मला वाटत होतं की मला पुत्र होतील, पतीला दीर्घायुष्य लाभेल, आणि इथे तर सर्वच उलटं झालं. माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा प्राणनाथ निरोगी झाला. आता मी तुमची हीच कीर्ती मनात घेऊन परलोकाला जात आहे. असं बोलत आणि श्रीगुरूंचे ध्यान करत ती त्वरित भीमा अमरजा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली आली. तिथे तिने साक्षात श्रीगुरूंचे दर्शन घेतले. ती थोड्या अंतरावर उभी राहिली आणि तिने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा अंतर्यामी श्रीगुरूंनी तिला पाहिलं आणि अवधानाने तिला लीलांचे आशीर्वाद दिले. अखंड सुवासिनी भव. तिने पुन्हा अत्यंत भक्तीने नमस्कार केला. श्रीगुरूंनी तिला पुन्हा दुसरा आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्रीगुरूंचे हे आशीर्वाद ऐकून तिथे हजर असलेले सर्व लोक आणि ब्राह्मण आपापसात हसू लागले. लोकांनी श्रीगुरूंना त्या स्त्रीची खरी परिस्थिती सविस्तर सांगितली. ब्राह्मण म्हणाले, हे स्वामी, हिचा पती तर मरण पावला आहे, तो परलोकी निघून गेला आहे, मग ही सुवासीन कशी राहणार? त्याचे प्रेत आम्ही स्मशानात अग्निकुंडकापाशी ठेवला आहे आणि ही सती जाण्यासाठी निघाली आहे. ती केवळ तुमचा निरोप घेण्यासाठी इथे आले आहे. हे स्वामी, ब्राह्मणांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरू महाराज थोडे हसले आणि म्हणाले, हिचे सौभाग्य अखंड आणि स्थिर आहे. हिला मरण किंवा वैधत्व कसं येऊ शकतं? हिचा पती मरूच शकत नाही. श्रीगुरू त्यावेळी ब्राह्मणांना म्हणाले, त्याचे प्रेत ताबडतोब आमच्याकडे घेऊन या. त्याचा प्राण कधी गेला ते आम्हीही पाहतो. श्रीगुरू ब्राह्मणांना म्हणाले, आमच्या मुखातून जे शब्द निघाले आहेत ते कधीही असत्य ठरणार नाहीत. हिचं सौभाग्य स्थिर आहे, मनात कोणताही संशय धरू नका. आमच्या या शब्दाची लाज आता साक्षात भगवान शिवशंकर राखेल. तुम्ही प्रेताला अग्नी देऊ नका, ते प्रेत इथं ताबडतोब घेऊन या. श्रीगुरूंचा असा आदेश मिळताच काही लोक धावत स्मशानाकडे गेले. इतर लोक ते अद्भुत कौतुक पाहत होते आणि म्हणत होते, हा तर मोठा चमत्कार आहे. हे सर्व घडत असताना तिथे 4 वेदांचे ब्राह्मण आले आणि त्यांनी श्रीगुरूंची अत्यंत सुंदर आणि भक्तिभावाने पूजा करण्यास सुरुवात केली. त्या ब्राह्मणांनी रुद्रसूक्ताचे स्वरस्व पठण करून श्रीगुरूंच्या चरणावर पाण्याचा अभिषेक केला आणि षोडोपचार पद्धतीने भक्तीने पूजा केली. ब्राह्मणांनी श्रीगुरूंच्या चरणांचे पवित्र तीर्थ घेतले. तेवढ्या स्मशानातून लोक त्या ब्राह्मणपुत्राचे प्रेत घेऊन श्रीगुरूंसमोर हजर झाले. ते प्रेत साक्षात श्रीगुरूंच्या समोर ठेवण्यात आले. तेव्हा श्रीगुरूंनी ब्राह्मणांना सांगितलं, या प्रेताला बांधलेलं दोर आणि वरील वस्त्र सोडून टाका. श्रीगुरूंनी आपल्या चरणांचे पवित्र तीर्थ त्या ब्राह्मणाकडे दिले आणि सांगितले, हे तीर्थ त्या प्रेताच्या संपूर्ण अंगावर शिंपडा आणि त्याला तीर्थाने स्नान घाला. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार ब्राह्मणांनी त्या मृतदेहावर तीर्थ शिंपडून स्नान घातले. त्याच वेळी साक्षात श्रीगुरूंनी आपला अमृतमयी जीवनदायी दृष्टी त्या प्रेतावर टाकली. श्रीगुरूंच्या त्या अमृतमयी दृष्टीचा स्पर्श होताच ते प्रेत जिवंत झालं. तो तरुण तत्काळ आळस देत आणि अंग मुरडत झोपेतून उठल्यासारखा उठून बसला. त्याच्या शरीरात पूर्ण चैतन्य आले. आपले कपडे सुटलेले पाहून त्याला लाज वाटली, म्हणून त्याने नवीन वस्त्रे परिधान केली आणि तो एका बाजूला येऊन बसला. तो जिवंत झालेला पती आपल्या पत्नीला जवळ बोलावून विचारू लागला, मला इथे कुठे आणलं आहेस आणि आपल्या समोर बसलेले हे संन्यासी कोण आहेत? मला सविस्तर सांग.
तो म्हणाला, इतकं सगळे लोक गोळा झाले आहेत आणि तू मला उठवलं का नाहीस? मला फार गाढ आणि अंमळ झोप लागली होती. पतीचे हे बोलणे ऐकून पत्नीने घडलेला सर्व प्रकार पतीला सविस्तर सांगितला. त्यानंतर ते पती पत्नी दोघेही श्रीगुरूंच्या समोर उभं राहिले आणि त्यांनी चरणावर लोटांगण घातले. दोघांनीही श्रीगुरूंच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला. हा अद्भुत चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये प्रचंड आनंद आणि जल्लोष पसरला. त्या दोघांनी आणि लोकांनी विविध प्रकारे श्रीगुरूंची स्तुती आणि स्तोत्र गायले. भक्तांची ही भक्ती पाहून श्रीगुरू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या जोडप्याला आशीर्वाद देऊन धीर दिला. श्रीगुरू म्हणाले, तुम्ही दोघेही पूर्णायुषी व्हाल. तुमच्या घरी धनधान्य आणि संतती लाभून तुम्ही श्रीमंत व आनंदी व्हाल. तुमचे सर्व पाप आणि दोष नष्ट झाले आहेत आणि आयुष्याच्या शेवटी तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्हाला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त झाले आहेत. आता मनात कोणतीही शंका न ठेवता तुम्ही दोघे सुखाने संसार करा. हा अद्भुत प्रसंग पाहून तिथल्या सर्व नगरनारी आणि लोकांनी मिळून श्रीगुरूंचा प्रचंड जय जयकार केला. संपूर्ण परिसर श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय या घोषाने दुमदुमला. सर्व लोकांनी श्रीगुरूंच्या चरणी नमन केले, स्तुती स्तोत्र गायले आणि श्रीगुरूंची आरती करून सर्वत्र आनंद झाला. पण त्या गर्दीत एक कुटील आणि संशय बुद्धीचा ब्राह्मण होता, ज्याला स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व होता. तो श्रीगुरूंच्या संशयाने प्रश्न विचारू लागला. तो म्हणाला, आमचे सनातन वेद, शास्त्रे आणि पुराण असं सांगतं की ब्रह्मदेवाने कपाळाला लिहिलेलं प्रारब्ध हे त्रिकालबाधित सत्य असतं आणि ते कधीच बदलत नाही. या ब्राह्मणाचा मृत्यू तर नियोजित वेळेनुसार झाला होता. हा काही अपमृत्यू नव्हता. मग याचा गेलेला प्राण परत कसा आला? मग ब्रह्मदेवाने लिहिलेलं सत्य हे तुमचे हे करणे सत्य, यामागचं गूढ मला समजलं नाही. तरी हे गुरुराया, मला याचं स्पष्टीकरण द्यावं. त्याचे हे कुस्तील बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्या मूर्ख ब्राह्मणाला हसून उत्तर दिलं. श्रीगुरू म्हणाले, हे ब्राह्मणा, ऐक, मी तुला याचे रहस्य सविस्तर सांगतो. तू ते एकाग्र चित्ताने ऐक. या ब्राह्मणपुत्राचे पुढील जन्माचे आयुष्य कसं होतं तेही सांगतो. श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणपुत्राचे या जन्माचे आयुष्य संपलं होतं हे खरं आहे, परंतु त्याच्या पुढील जन्मात याला 30 वर्षांचे आयुष्य लाभणार होतं. आम्ही साक्षात ब्रह्मदेवाकडून याच्या पुढच्या वर्षातील ती 30 वर्ष याच जन्मासाठी मागून घेतली आहे. आमच्या शरण आलेल्या या भक्त सुवासिनीचे रक्षण करण्यासाठी आणि तिचे सौभाग्य टिकवण्यासाठी आम्ही ब्रह्मदेवाकडून हे आयुष्य मागून घेतलं. श्रीगुरूंचे हे दैवी आणि कायदेपंडित उत्तर ऐकून सर्व ब्राह्मण थक्क झाले. श्रीगुरूंचे हे अगाध सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले आणि श्रीगुरूंची ही कीर्ती सर्व देशात पसरली. त्या जिवंत झालेल्या ब्राह्मणाने आणि त्यांच्या पतिव्रता पत्नीने भीमा अमरजा संगमावर पवित्र स्नान केले. त्यांच्या मनात अत्यंत आनंद आणि कृतज्ञता होती. त्यांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची महापूजा केली. त्यांनी भरपूर धन खर्च करून तिथे ब्राह्मण भोजन व अन्नदान केलं. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर श्रीगुरू महाराज आपल्या मठात परत आले. ते पती पत्नी वारंवार श्रीगुरूंच्या चरणी नमस्कार करत होते. त्यांनी उत्तम पूजा सामग्री आणून उपचार केले आणि श्रीगुरूंची आरती केली. सिद्धमुनी आपल्या शिष्याला म्हणतात, हे नामधारका, आणखी एक अद्भुत आणि अपूर्व प्रसंग घडला. तो विशेष कथा मी तुला पुढे सांगतो. ती सुद्धा तू एकाग्र चित्तेने ऐक. याप्रमाणे श्रीगुरुचरित्रातील अमृतातील श्रेष्ठ कथांच्या कल्पतरूतील श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्रातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील मृतसंजीवनी नावाचा 32वा अध्याय या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.